सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आजचा हा दिवस देव आपण आम्हाला दाखवला, त्याबद्दल आपण प्रभूचा धन्यवाद करूया. सर्व मान, महिमा आणि गौरव त्या पवित्र परमेश्वराला आज आपण देऊया. प्रार्थनेने सुरुवात करू आपण. पवित्र पवित्र तिथो सेनाधीश परमेश्वरा, तू जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस, तुझं आम्ही प्रीती करतो, प्रेम करतो, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. देवाची भक्ती आणि आजचं वचन, प्रार्थना, विनंती सर्व काही तू आपल्या हातामध्ये घे आणि सर्व काही तुझ्या गौरवासाठी अरे देव बापा आशीर्वादित कर. आम्ही प्रार्थना करतो देव बापा, आम्हा सर्वांना आज तुझ्या वचनामध्ये एक मग्न कर आणि देव बापा तुझं वचन आत्मसात करण्यास आम्हाला सहाय्य कर. एकाग्र मन दे प्रभू देवा, आणि विशेष करून देवा तुझी भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी आम्हाला विशेष तुझा अनुग्रह कर. तुझं पवित्र आत्मा आम्हाला चालू दे आज, आणि म्हणून आम्ही आज पुन्हा एकदा पवित्र आत्म्याला आमंत्रित करतो आमच्यामध्ये. आज आम्ही धन्यवाद देतो देवबापा तुला, कारण तू आमची प्रार्थना ऐकत आहेस. देवबापा आज आम्ही तुझ्या पवित्र चरणात आलेला असताना तू आमचा स्वीकार कर. आम्हा सर्वांच्या पापचुकांची, अपराधांची क्षमा कर. आम्हा सर्वांचे रोग, आजार, विकार बरे कर. आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर, निर्मळ कर प्रभू देवा. आणि देवबापा तुझी पवित्र सेवा आणि पावित्र्य करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. देवा आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येणारं वचन समर्पित करतो. आम्हा सर्वांना तुझ्या हाती समर्पित करतो. ऐकणारे कान, ऐकणारं मन तू आम्हा सर्वांना दे, हीच प्रार्थना करतो. या जगामधील परिस्थिती आपल्या हातामध्ये घे. जगामधील हा जो आजार आहे, व्हायरस आहे, तो दूर कर प्रभू देवा तुझ्या सामर्थ्याने. आणि प्रभू होऊ दे की या सर्वाच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. देवबापा प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी इच्छा असते, तुझी योजना असते. आणि देवबापा जगामध्ये तुझी इच्छा आणि योजना आणि देवबापा तू पूर्ण करण्याच्या उद्देशानं या घडामोडी होत आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आम्ही सर्व काही गोष्टी तुझ्या स्वाधीन करतो. आमच्याकडून जर काही चुका आणि पापं झाले असतील, कृपा करून क्षमा कर देवबापा. आणि येणारं वचन आम्हासाठी आस्वादित कर. होणारी स्तुती, आराधना आस्वादित कर. सर्व गीतं जे आम्ही गाऊ, तरुण लेकरं गातील, ते तुला मान्य असू देत पित्या, हीच प्रार्थना आम्ही करतो. आणि आजचं वचन आणि आजची स्तुती, आराधना आम्ही तुझ्या हाती सोपितो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आमचा महान तारणारा, याच्याद्वारे याच्या नावाने प्रार्थना मागतो म्हणतो साहेब, आमेन. यावेळेस काही गीतं होतील आणि तरुण लेकरं गीतं गातील आणि देवबापाचं स्तवन या गीतांच्याद्वारे आपण करूया. प्रेज द लॉर्ड. आपण गीत गाऊन प्रभूची स्तुती करूया आणि आपण गीत गाऊया. आराधना में एक छुटकारा, आराधना में एक चंगाई. आराधना में एक छुटकारा, आराधना में एक चंगाई. आराधना में एक छुटकारा, आराधना में एक चंगाई. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता, जान से भी प्यारा प्रभु. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता, जान से भी प्यारा प्रभु. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे. मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे. खटखटाओ खुलेगी
सर्व सुंदरशा गीताबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. फिरून एकदा प्रभूनं हा प्रसंग दिला आम्हाला आज त्याच्या वचनामधून ऐकण्यासाठी, आणि म्हणून आपण आपलं लक्ष देवबापाच्या वचनाकडे लावूया. वचन आजचं जे आहे ते रोमकरास पत्र आणि 12वा अध्याय आणि 1 ते 2 ही वचनं मी आपणासाठी वाचतो. नवीन करामधून रोमकरास पत्र त्याचा 12वा अध्याय आणि 1 ते 2 ही वचनं आपण वाचूया. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. देवबाप ही वचनामासाठी आशीर्वादाची करो. प्रार्थना करू आपण. हे माझ्या पवित्र पित्या, सर्व मान सन्मान गौरव पुन्हा एकदा तुला देतो. जी गीतं लेकरांनी गायली ती तू आशीर्वादित केली, मान्य करून घेतली असा विश्वास ठेवतो. देवबापा, जे वचन आज आम्हाकडे येत आहे ते आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत. तुझ्या इच्छा आमच्या जीवनात तू परिपूर्ण करणार आहे असा आमचा विश्वास आहे, आणि म्हणून येणारं वचन प्रभू देवा आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि तुला धन्यवाद देतो. प्रभू, ऐकणारे कान, ऐकणारे मन तू आम्हाला दे, आणि प्रभू देवा आमचं मन अंतकरण निर्मळ ठेव प्रभू देवा, आणि तुझ्या वचनाच्या प्रकाशात मंडळीला चालण्यासाठी सहाय्याने मदत कर. मंडळी तुझ्या नावामध्ये स्थिर केली, आशीर्वादित केली म्हणून उपकार मानतो. या मंडळीच्या आध्यात्मिक संकेत सद्गुणामध्ये, आध्यात्मिक जीवनात रोज वाढ होत राहू दे. वचनात, विश्वासात, प्रीतीत, पावित्र्यात वाढ होत राहू दे, आणि या मंडळीच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो आमच्या सर्व चर्च बोर्डबद्दल, आमच्या तिन्ही संघाबद्दल आणि आमच्या सर्व मंडळीच्या जीवनाबद्दल. आभार मानतो की मंडळीला तू स्थिर राखलेला आहे. मंडळीचा विश्वास ख्रिस्त येशूमध्ये आणि सदृढ करत आहे. या दिवसामध्ये प्रत्येकजण आपापल्या घरी बसून प्रभू देवा आणि तुझं वचन ऐकत आहे, स्तुती, प्रार्थना, आराधना करत आहे. प्रत्येकाला विशेष तुझ्या पवित्र आत्म्याने सामर्थ्याने भर. कुणी आजारी पडू नये, कुणी कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शने आणि देवबापा त्यांना इन्फेक्शन होऊ नये, कुठल्या प्रकारच्या आजाराने ग्रस्त असू नये म्हणून प्रत्येकाला आज तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. देवबापा, प्रत्येक व्यक्तीचं जीवन तुझ्याद्वारे तू आस्वादित केलेलं आहे असा विश्वास ठेवतो. प्रत्येक तुझा विश्वासणारा तुझ्यासाठी मौल्यवान आहे, मौल्यवान आहे, आणि तू सर्वांना आस्वादित केलेला आहे. प्रत्येक विश्वासणारा तू विकत घेतलेला आहे, आणि म्हणून आज आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रत्येकाला समर्पित करतो. जे आजारी आहेत आमच्या मंडळीत त्यांना आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. पवित्र देवबापा, राऊत आंटी यांना आरोग्य दे, तुझी कृपा पुरव. सुरेश शंकल यांना आरोग्य दे, तुझी कृपा पुरव, आणि इतर कुणी आजारी असतील त्यांना देखील तुझा स्पर्श कर. आणि देवबापा, तुझ्या दैनिक कृपेने प्रत्येकाला आरोग्य तू दे. आजचं येणारं वचन आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. माझी ओठ आणि जीभ आणि देवबापा तुझ्या ताब्यामध्ये असू दे. पवित्र आत्म्याच्याद्वारे प्रेरित होऊन येणारं वचन प्रभू देवा आम्हाला ऐकण्यास तू सहाय्य कर, मंडळीला सहाय्य कर, आणि प्रत्येकानं विश्वासाने वचन स्वीकारावं मग प्रत्येकाच्या अंतकणाला स्पर्श कर. प्रभू, आमचं नको तर तुझं गौरव होऊ दे प्रत्येक गोष्टीच्याद्वारे. प्रार्थना ऐकली, स्तुती करतो. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या स्वाधीन करत ही प्रार्थना ऐकली, त्याबद्दल आभार मानत आणि वचन आस्वादित केलं असा विश्वास ठेवून इथून पुढची सर्व वेळ तुझ्या स्वाधीन करतो. येणारं वचन स्वीकारतो. प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावाने प्रार्थना मागतो म्हणून तू ऐकवी द्या. आमेन. देवबापाच्या वचनाकडे यावेळेस आपण लक्ष देऊया. रोमकरास पत्राने 12वा अध्याय 1 ते 2 ही वचनं आम्ही वाचली, आणि प्रामुख्यानं या ठिकाणी या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देवबापाची इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगावर समोर होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. देवबापाची इच्छा काय आहे? द विल ऑफ गॉड. व्हॉट इज द विल ऑफ गॉड इन आवर लाईफ? देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये काय आहे ते आम्हाला समजून घ्यावं हे देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत या वचनाच्या प्रकाशामध्ये की देवबापाची इच्छा म्हणजे काय. नेमकी आम्ही देवाची इच्छा कशा रीतीने समजून घेऊ शकतो? देवाची इच्छा आम्हाला समजते का? तर देवबापाच्या वचनामधून आम्हाला हे पाहण्याची गरज आहे.
प्रियानो, आज आम्ही ज्यावेळेस पाहतो देवबापाच्या इच्छेसंबंधानं पाऊलानं हे पत्र लिहिलं आणि पाऊलाला या ठिकाणी हे सांगायचं आहे की हे प्रियानो, हे बंधुजन हो, हे तुम्हाला मी जे सांगत आहे ते देवाच्या करुणेमुळे तुम्हाला सांगत आहे. मी विनंती करत आहे, मी नम्रतापूर्वक विनंती तुम्हाला करत आहे आणि त्याची विनंती ही आहे की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. समर्पणाची सेवा या ठिकाणी तो आम्हाला करण्यास सांगतो आणि त्याचबरोबर हे करत असताना देवाची उत्तम इच्छा काय आमच्या बाबतीत, जगाच्या बाबतीत आणि मंडळीच्या बाबतीत, प्रत्येक आणि व्यक्तीच्या बाबतीत ते आम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आज या वचनाच्या प्रकाशात आम्ही 3 प्रमुख मुद्दे पाहणार आहोत. पहिला मुद्दा हा आहे की देवाची इच्छा ही नेहमी चांगली आणि स्वीकारण्यास योग्य असते. गुड अँड ॲक्सेप्टेबल. देवाची इच्छा ही चांगली असते आणि स्वीकारण्यास योग्य असते. कधीकधी आम्हाला कळत नाही देवबापाची इच्छा आमच्या जीवनात काय आहे, परंतु पवित्र शास्त्रामधून जर आम्ही पाहिलं तर प्रथम जे उदाहरण आहे ते योसेफाचं उदाहरण आणि त्यानंतर याकोबाचं उदाहरण आम्ही घेतलं. या ठिकाणी मी पाहतो की योसेफाला त्याच्या भावाने विकून टाकलं. त्याच्या जीवनाचा प्रवास त्या गुलामगिरीमध्ये सुरू झाला. भावाने विकल्यापासून तर पोटिफराच्या घरापर्यंत आणि पोटिफराच्या घरापासून बंदिवास खाण्यापर्यंत आणि तिथून पुढे आणि फारोच्या राजमहालामधील त्याचं अस्तित्व, त्याचं जाणं आणि त्या राजाचा मुख्य आणि प्रांताध्यक्ष बनणं, हा जो प्रवास आहे या सर्व प्रवासामध्ये आम्ही पाहतो की देवबापाची इच्छा या ठिकाणी दिसून येते. सुरुवातीला योसेफाला ज्यावेळेस भावाने विकलं त्यावेळेस त्याला वाईट वाटलं असेल, त्याला राग आला असेल, त्याला दुःख झालं असेल, त्याने मनातल्या मनात आपल्या भावांना दोष दिला असेल, परंतु त्याही परिस्थितीमध्ये तो डगमगला नाही. तो देवाच्या संगती राहिला, देवबाप त्याच्या संगती राहिला आणि एक प्रार्थनामय जीवन, एक विश्वासाचं जीवन तो त्या ठिकाणी जगत राहिला, हे आम्हाला दिसून येतं. प्रियानो, आज आम्ही या वचनाकडे पाहत असताना आम्ही देवाची इच्छा योसेफाच्या बाबतीत काय होती आणि योसेफ कशा रीतीने देवाच्या इच्छेला मान देऊन हे जीवन जगत राहिला ते आम्हाला दिसून येतं. आणि ज्यावेळेस तो या फारोच्या राज्यामध्ये प्रांताध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली, ही देवाची योजना होती. देवाला माहीत होतं की पुढे जाऊन काही वर्षाने फार मोठा दुष्काळ पडणार. पुढे जाऊन ज्या इस्रायलाची निर्मिती देवाला करायची, ज्या याकोबाच्या कुटुंबाला देवाला सांभाळायचं होतं, त्याची योजना देवबापानं याद्वारे केलेली आहे. योसेफ त्याच्या भावांना देखील म्हणाला की तुम्ही मनामध्ये खेद करू नका, कारण ही देवाची इच्छा होती की मी तुमच्या पुढे यावं आणि या ठिकाणी देवाच्या इच्छेने या ठिकाणी असावं. आणि मग आम्ही पाहतो की पुढे जाऊन ज्यावेळेस मिस्रामध्ये आणि इतर राष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि त्यावेळेस देखील त्या परिस्थितीमध्ये योसेफानं योग्य ते नेतृत्व देवाच्या साह्याने, देवाच्या आत्म्याने त्या ठिकाणी त्या देशाला दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये इस्रायल म्हणजे याकोब, त्याचे मुलं आणि योसेफाकडे आलेले आहेत. कशासाठी? तर त्या ठिकाणी धान्य विकत घेण्यासाठी. ज्यावेळेस योसेफाला कळतं की त्याचे वडील जिवंत आहे आणि ज्यावेळेस याकोबाला कळतं की त्याचा मुलगा योसेफ जिवंत आहे, त्यावेळेस प्रियानो त्या दोघांना अतिशय आनंद होतो. या ठिकाणी मी पाहतो की योसेफाने मग आपल्या भावानं सांगितलं की माझ्या पित्याला तुम्ही इकडे घेऊन या आणि फारोने देखील तशा प्रकारची सूचना त्यांना दिली. आणि मग ज्यावेळेस याकोब त्याविषयी विचार करत होता त्यावेळेस देव याकोबाला म्हणाला, उत्पत्ती 46:3-4 देव याकोबास म्हणाला, मी देव तुझ्या बापाचा देव आहे, तू मिस्रात जाण्यास भिवू नको, तेथे मी तुझे एक राष्ट्र मोठे राष्ट्र करीन,
मी तुझबरोबर मिस्रात येईन, तेथून मी तुला खात्रीने परत आणीन आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील. हे जे वचन आहे ते अद्भुत आहे आणि याकोबाला देवाने वचनारे अभिवचन दिलेलं आहे. देवबापाने याकोबाचं एक मोठं राष्ट्र बनवण्याचं आणि उद्दिष्ट आखलेलं आहे. यामध्ये देवाची इच्छा होती. हा जो राष्ट्र बनवण्याचा आशीर्वाद होता तो देवाने अब्रामाला दिला होता आणि अब्राम आणि त्याचं संतान हे याकोब आहे. आणि मग प्रियानो, या ठिकाणी आम्ही देवाची इच्छा आणि देवाची योजना याकडे जेव्हा पाहतो त्यावेळेस देवबापाची इच्छा आणि योजना ही आमच्या जीवनात आम्ही ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे, आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. कधीकधी आम्ही देवाच्या योजना स्वीकारत नाही, कधीकधी आम्ही देवाच्या योजना नाकारतो. आम्ही देवाच्या योजनेकडे सकारात्मक दृष्टिकोनामधून पाहत नाही. आम्हाला असं वाटतं की आमच्या जीवनात हे का घडलं, आम्हाला असं वाटतं की अरे असं घडायला नको होतं, आमच्यासाठी हे हितकारक नाही. परंतु जे आम्हाला हितकारक वाटत नाही तेच आमच्यासाठी हिताचं असतं हे देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे. आणि प्रियांनो, या ठिकाणी योसेफाने देखील नंतर मान्य केलं, अरे ही देवाची इच्छा होती की माझ्याद्वारे या माझ्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं, त्यांना पुरवठा केला जावा आणि देवाच्या योजनेमधील जे इस्रायल राष्ट्र आहे त्याचं संरक्षण त्या ठिकाणी व्हावं. पुढे जाऊन ही देवाची योजना आणि इच्छा योसेफाला कळून आलेली आहे. आम्ही पाहतो की मग इस्रायलबाबत 430 वर्षानंतर देवाची इच्छा निर्गम 3:8 नुसार देवाने मोशेला पाचारण केलं आणि देव मोशेला म्हणाला की इस्रायलाला इजिप्तमधून सोडवावे म्हणून मी खाली आलो आहे. निर्गम 3:10 मी आता तुला पाठवत आहे. देवानं जे काही मोशेला पाचारण केलं त्याचा उद्देश हा आहे की मोशेच्याद्वारे इस्रायल लोकांना इजिप्तमधून सोडवावं. निर्गम 12:40-41 जर पाहिलं तर 430 वर्षानंतर इस्रायलाला देवाने इजिप्तमधून बाहेर काढलेला आहे. आणि जी योजना आहे देवबापाची ती योजना पूर्ण करण्याचा दृष्टिकोन आम्ही त्या ठिकाणी पाहतो. गणना 13:25-26 आम्ही वाचलं. त्या ठिकाणी मोशेच्याद्वारे हेरांना पाठवण्यात आलं आणि हेरांच्या द्वारे आलेला रिपोर्ट आम्ही पाहतो. परत इस्रायल लोक गडबडलेला आम्ही पाहतो. परंतु त्याही पुढे आम्ही ज्यावेळेस पाहतो 14, 22, 23 त्यावेळेस देवबाप निराश झाला या लोकांवरती, त्या हेरांवरती, त्या इस्रायल लोकांवरती आणि म्हणाला की हे लोक जे 10 वंश आहेत यापैकी कोणीही त्या देशात जाणार नाही, कारण ही देवाची इच्छा होती. कारण ते लोक देवावर अविश्वास ठेवणारे होते, कुरकुर करणारे होते, देवाला न मानणारे होते आणि देवाच्या विरुद्ध नेहमी वागणारे होते. आणि म्हणून त्या ठिकाणी देवबापाने या 10 वंशांना त्या ठिकाणी नेलं नाही. परंतु ज्यांनी देवावर विश्वास दर्शविला यहोशू आणि कालेब यांना मात्र देवाने त्या कनान देशामध्ये घेऊन गेलेला आहे. गणना 14:28 नुसार ज्यांनी देवावर भरोसा ठेवला तेच या ठिकाणी वाचलेले आहेत. आणि यामधून आम्हाला ही देवाची इच्छा दिसून येते. देवाची इच्छा योसेफच्या बाबतीत चांगली होती, स्वीकारण्यास योग्य होती. देवाची इच्छा याकोबच्या बाबतीत चांगली होती, स्वीकारण्यास योग्य होती. देवाची इच्छा होती इस्रायलाचा बचाव करावा. देवाची इच्छा होती की इस्रायलाला आणि लहानाचं मोठं करत असताना एका बलाढ्य राष्ट्राच्या हातामध्ये त्यांनी ते लहानाचं मोठं व्हावं आणि त्या परिस्थितीमधून जावं आणि त्याचबरोबर मोशेने त्यांना सोडवावं आणि मग फक्त योश आणि कालेब यांचे वंश त्या देशात जावेत. ह्या सर्व देवाच्या इच्छा त्या ठिकाणी आम्ही पाहतो. परंतु त्या स्वीकारण्यास योग्य आहेत आणि त्या स्वीकारण्यात आल्या. आणि म्हणून आमच्या बाबतीत देखील ज्यावेळेस एखादी गोष्ट घडते त्यावेळेस आम्ही ती देवाची इच्छा समजून स्वीकारणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी आम्ही पाहतो की प्लीजिंग अँड ब्लेसेड. ज्यावेळेस प्रियानो देवबापाला आम्ही संतोष देतो, देवबापाला आमच्या जीवनात आम्ही आनंद देतो, त्यावेळेस देवाला आनंद वाटतो, त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वाद देतो. हे देवाचं वचन सांगतं. तुम्ही गणना 22:4-5 जर वचन वाचली
त्या ठिकाणी आम्ही पाहतो की बालाक राजाने बालामाकडे काही संदेष्टे पाठवले, काही निरोपे पाठवले आणि त्याला असा निरोप पाठवला की तू ये माझ्याकडे आणि तू माझ्यासाठी इस्रायलाला शाप दे. परंतु त्या ठिकाणी बाला म्हणतो की तुम्हाला घरभर पैसे दिले, धनदौलत दिली तरी मी येणार नाही आणि इस्रायलाला शाप देणार नाही. परंतु पुढे आम्ही पाहतो की बालामाकडे बालाकाने आणखीन मोठे सरदार पाठवले आणि त्यांनी त्याला गळ घातली आणि त्यावेळेस तो त्या ठिकाणी डळमळी झाल्यामध्ये दिसून येतो. त्यावेळेस देवाने त्याला विचारलं की बालामा, तुझ्याकडे आलेले लोक कोण आहेत? कोण तुझ्याकडे येऊन राहिलेले आहेत? आणि त्यावेळेस त्याने सांगितलं की बालाकाने हे लोक माझ्याकडे पाठवलेले आहेत. त्यावेळेस देव त्याला म्हणाला, हे माझे लोक आशीर्वादित लोक आहेत आणि म्हणून तू या माणसासोबत जाऊ नये आणि बालाकाच्या द्वारे आणि या माझ्या लोकांना तू शाप देऊ नये. परंतु आम्ही पाहतो की बालाम त्यांच्यासोबत गेला. त्याने देवाला संतोष दिलेला नाही, देवाचं म्हणणं नाकारलं, झुगारलं, देवाची इच्छेला त्याने झुगारलेला आहे आणि म्हणून देवाने बालामाच्या गाढवीला त्या ठिकाणी रस्त्यात थांबवलेला आहे. बालामाची गाढव जी होती गाढवी तिला थांबवलेला आहे. प्रियाने या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाने त्याला अडवलेलं आहे. देवाने चुकीची गोष्ट तू करू नकोस असं बालामाला सांगितलेलं आहे. देवाचा दूत त्या ठिकाणी गाढवीच्या समोर उभा आहे, परंतु हे बालामाला समजलं नाही. तो त्या ठिकाणी त्या लोकांच्या संगती निघालेला आहे. गाढवीच्या समोर ज्यावेळेस दूत उभा राहिला तलवार घेऊन, त्यावेळेस देव रागावलेला होता बालामावरती आणि हे बालामाला समजलं नाही. अशा रीतीने गाढवीने भिंतीला खेटून उभी राहिली की ज्यामुळे त्या बालामाचा पाय त्या ठिकाणी दुखावला गेला, चेंगरलेला आहे. यानं देवबापाने तिला थांबवलं आहे, बालामाला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण देवाची इच्छा होती की त्याचे जे आशीर्वादित लोक आहेत आणि त्यांच्याकडे त्यांना आणि बालामाला शाप देऊ नये आणि बालाकाकडे बालामाने जाऊ नये. या ठिकाणी मी पाहतो गणना 22:33-34 मध्ये देव त्याला म्हणाला, तुझ्या गाढविणीने मला पाहून 3 वेळा ती थांबलेली आहे. देव त्याला म्हणाला, तू मला तो म्हणाला की मी पाप केलेला आहे. बालाम देवाला म्हणाला, मी पाप केलेला आहे, मला माहीत आहे. आणि निश्चित देवाने त्याला मारून टाकलं असतं, परंतु देवबापाने त्याच्यावरती कृपा केलेली आहे. प्रियानो, या ठिकाणी देवाची इच्छा होती की बालाकाकडे बालामाने जाऊ नये, बालामाने इस्रायल लोकांना शाप देऊ नये, म्हणून देवाने त्याला विरोध केलेला आहे. आणि या ठिकाणी आम्हाला यातून हे दिसतं की आम्ही फक्त देवाला संतोष द्यावा. देवाचे जे लोक आहेत त्यांनी फक्त देवाचं स्मरण करावं, देवाला गौरव द्यावं, देवाला मान सन्मान द्यावा, हीच इच्छा फक्त या ठिकाणी आम्हाला दिसून येते. गणना 22:35 देवदूत त्याला म्हणाला, तू त्यांच्यासोबत जा, पण मी सांगेल तेच बोल. देवाने बालामाला त्या ठिकाणी जाण्यासाठी सांगितलं, परंतु त्याने म्हटलं की मी जे सांगेल तेच बोल. आणि मग देवाने बालामाद्वारे इस्रायलाला आशीर्वादच दिलेला आहे. बालाकाने खूप प्रयत्न केला इस्रायलला शाप देण्यासाठी, परंतु तो ते करू शकलेला नाही. देवाचा आत्मा हा बालामाच्या ठाई उतरला आणि तो फक्त देवाच्याद्वारे देवाच्या लोकांना आशीर्वादच देत राहिला. प्रियानो, माणसाच्या हातात काही नाही आहे, देव सर्व काही आहे. कोणाला आशीर्वाद द्यावं, कोणाला शाप द्यावं हे फक्त देवाच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून जे देवाचे आहेत त्यांना कोणी शाप देऊ शकत नाही आणि त्यांचे शाप देखील त्यांना लागत नाहीत. आणि म्हणून नेहमी देव त्यांच्याबरोबर असतो, यावर आम्ही विश्वास ठेवण्याची गरज आहे. या दुसऱ्या मुद्द्यामधून आम्ही हे पाहू शकतो की देव त्याची इच्छा ही आहे की बालामाने आणि देवाच्या लोकांनी त्याला संतोष द्यावा. आणि जर कोणी देवाला संतोष देण्यापासून स्वतःला आवरत असतील तर देव त्यांना त्याच्यापासून झुगारून देतो.
देव त्यांना ते करू देत नाही. देव शत्रूचे जे प्लॅन आहेत, पर्पज आहेत, उद्देश आहेत ते सफल होऊ देत नाही, हे आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. आणि इस्रायलच्या बाबतीत आणि बालामाच्या बाबतीत देवाची जी इच्छा आणि योजना पूर्ण झालेली आहे हे आम्हाला कळून आलेलं आहे. प्रियानो, तिसरा मुद्दा या ठिकाणी आम्ही पाहतो, परफेक्ट आणि सॅक्रिफिशियल. हा जो मुद्दा आहे, देवाची इच्छा मानवासाठी परफेक्ट असते आणि त्याच्या योजनेमध्ये अब्रामाचं उदाहरण आम्ही पाहिलं. अब्रामाला पाचारण केल्यापासून तर अब्रामाला आशीर्वादित करण्यापर्यंत देवाच्या ज्या इच्छा आणि योजना आहेत त्या जर पाहिल्या तर त्या परिपूर्ण होत्या, त्या परफेक्ट होत्या. आम्ही जसं पाहतो की देवानं अब्रामाला 12:1-2 मध्ये ज्यावेळेस देवानं पाचारण केलं, त्याला अभिवचन दिलं, मी तुला आशीर्वादित करीन, मी तुझ्यापासून एक राष्ट्र बनवीन, तू तुझा देश, तुझं घरदार, तुझी शेतीवाडी सर्व सोडून मी नेईल त्या देशाकडे चल. आणि ज्यावेळेस देवाने हे अब्रामाला सांगितलं त्यावेळेस अब्रामाने ऐकलं. अब्रामाने देवाचं ऐकलं, देवाची इच्छा मानली आणि अब्रामाचा तो निर्णय योग्य होता, त्याचा निर्णय परफेक्ट होता प्रियांनो, कारण देवाचं त्याने ऐकलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाचं ऐकतो त्यावेळेस देवाचे निर्णय आमच्या जीवनात परिपूर्ण होतात. उत्पत्ती 12:7 आम्ही पाहतो की देवाने अब्रामाला कनान देश देण्याचं अभिवचन दिलं आणि ते अभिवचन त्याने स्वीकारलेलं आहे, त्याच्यावर त्याने विश्वास ठेवलेला आहे. देव जे काही बोलतो त्यावर अब्राम विश्वास ठेवत होता आणि त्यावेळेस अब्रामाचं वय 75 वर्षाचं होतं. तो त्या ठिकाणी त्याने नकारात्मक विचार केला नाही तर सकारात्मक विचार केला. आम्ही आमच्या जीवनामध्ये देखील देवाच्या बाबतीत नेहमी सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. उत्पत्ती 13:12 जर आम्ही पाहिले तर अब्राम आणि कनानातच राहत होता हे आम्हाला दिसून येतं. जो देश देवाने त्याच्या संतानाला पुढे जाऊन आणि देव केला होता त्या देशात अब्राम अगोदरच राहिला होता हे आम्हाला दिसून येतं. उत्पत्ती 15:18 जर आम्ही पाहिलं तर देवाने अब्रामाच्या संततीला हा देश देण्याचे ठरविले होते व त्याला ते वचन देवानं दिलं होतं. उत्पत्ती 21:1-2 आम्ही पाहिलं तर देवाने सारला आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद तिने स्वीकारला. तिला प्रथम हसू आलं त्या योजनेबद्दल, परंतु देवाची योजना तिच्या बाबतीत परिपूर्ण होती, परफेक्ट होती. अब्रामाच्या बाबतीत परफेक्ट होती, कारण देवाला अब्रामापासून एक राष्ट्र बनवायचे होते आणि या कनान देशामध्ये त्याच्या संततीला न्यावायचे होते आणि हा देवाचा प्लॅन परिपूर्ण आणि परफेक्ट होता. देवाच्या योजनेत परफेक्शन आहे, देवाच्या नियोजनामध्ये परफेक्शन आहे, देवाच्या योजनेत आणि नियोजनामध्ये प्रॉमिसेस आहेत आणि ती फुलफिल करण्याची देवाची इच्छा आमच्या जीवनात असते, जी अब्रामाच्या जीवनात होती. देवाच्या दृष्टीने अब्राम नीतिवान, धार्मिक आणि देवाला भिवून वागणारा अतिशय धार्मिक असा मनुष्य होता आणि म्हणून देवाने त्याच्या बाबतीत आखलेली प्रत्येक योजना ही परफेक्ट होती आणि देवाने ती परिपूर्ण केली. जेथे देवाची इच्छा असते ती देवाची इच्छा परफेक्ट असते, परिपूर्ण असते, हे आम्हाला दिसून येतं. आणि ज्यावेळेस देव आमच्यासाठी एखादी योजना करतो त्यावेळेस ती पूर्णत्वास घेऊन जातो आणि ती फुलफिल करतो, हेच आम्हाला दिसून येतं. आणि अब्रामाच्या बाबतीत तेच झालेलं आहे, साराच्या बाबतीतही तेच झालेलं आहे, हे आम्हाला दिसून येतं. परंतु त्यानंतर आम्ही पाहतो की ज्या ठिकाणी परफेक्शन आहे त्या ठिकाणी सॅक्रिफाईस देखील आहे. आणि आम्ही पाहतो की नंतर पुढे जाऊन देवाने अब्रामासाठी ज्या काही गोष्टी केल्या त्या त्याच्यासाठी आशीर्वादी झालेल्या आहेत. परंतु ज्यावेळेस अब्रामाचा विश्वास तपासण्याची वेळ आली त्यावेळेस देवाने उत्पत्ती 22:2 अब्रामाला सांगितलं की तुझा मुलगा इसाक याचं समर्पण तू माझ्यासाठी कर. आणि त्यावेळेस अब्रामाने त्या कसोटीमध्ये देखील पार पडलेला आहे, पार गेलेला आहे. त्याने देवाला आपला पुत्र समर्पित केलेला आहे. आणि मग देवानं पाहिलं की अब्रामाने माझ्यासाठी स्वतःचा पुत्र राखून ठेवलेला नाही. इतका विश्वास अब्रामाचा माझ्यावर आहे, तो डळमळलेला नाही, त्या ठिकाणी भयभीत झालेला नाही आणि आपल्या पुत्राला त्याने वाहून दिलेला आहे. हा जो विश्वास अब्रामाचा देवानं तपासला आणि त्याचमुळे देव त्याला आशीर्वाद देण्यासाठी पुढे सरसावलेला आहे. आणि मग पुढे जाऊन मी पाहतो की देवाने म्हटले की तू आज्ञाधारक सेवक आहेस आणि तुझ्या या सर्व गोष्टीमुळे मला संतोष प्राप्त झालेला आहे, मला आनंद प्राप्त झाला आहे.
प्रियानो, देवाची इच्छा असते की देवाच्या लोकांनी, देवाच्या विश्वासणाऱ्यांनी आणि देवाला संतोष द्यावा, देवाला आनंद द्यावा आणि त्यामधूनच देवाचं गौरव होणार आहे. प्रियानो, हीच देवाची इच्छा आहे. मलाकी 2:7 जर पाहिलं त्या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाची इच्छा आणि ही असते की देवाच्या सेवकांनी, देवाच्या लोकांनी सत्याविषयीचं ज्ञान त्याच्या लोकांना द्यावे व लोकांनी सेवकांकडे जावे, त्यांच्यापासून सत्य शिकून घ्यावे आणि देवाची इच्छा समजून घ्यावी, कारण ते देवाचे निरोपे आहेत. देवाचे सेवक हे देवाचे निरोपे आहेत आणि म्हणून सत्याविषयीचं ज्ञान त्यांनी लोकांना देणं हे गरजेचं आहे. ही देवाची इच्छा आहे. परंतु लोकांनी देखील त्यांच्याकडे जावं आणि ते शिकून घ्यावं, ही देवाची इच्छा आहे. पहिले योहान 2:17 जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी आम्ही पाहतो की जग आणि जगातली जी इच्छा आहे ती संपुष्टात येत आहे. परंतु जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो, जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्याच्या इच्छेनुसार वर्ततात आणि ते मात्र सर्व काळ राहतात, हे देवाचं वचन पहिले योहान 2:17 सांगतं. आणि म्हणून या जगातल्या इच्छा पूर्ण करून घेण्यापेक्षा देवाच्या इच्छा आमच्या जीवनात काय आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. देवाच्या इच्छेला आणि योजनेला मान देणं आणि देवाला संतोष देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तेच करणं याकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून रोमकरासपत्र 12:1 तो म्हणतो की आपली शरीरे जिवंत ठेवा आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून ती शरीरे तुम्ही समर्पित करा, कारण ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आमचे शरीर पवित्र ठेवणं, देवाला आवडेल असं ठेवणं आणि ते देवासाठी समर्पित करणं ही आमची आध्यात्मिक सेवा आहे आणि त्यामुळे देव आनंदित होतो, देवाला संतोष होतो, देवाला आनंद होतो प्रियानो. आणि म्हणून आपण आज या देवाच्या योजनेमध्ये देवाच्या इच्छा जाणून घेणं, देव चांगला आहे ते आम्ही स्वीकारणं, देवाच्या योजना परफेक्ट आहेत, परिपूर्ण आहेत ते आम्ही स्वीकारणं आणि देवाला संतोष देणं हे आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे आणि ते करत राहणं हे गरजेचं आहे. जो व्यक्ती प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये जी घडती ती देवापासून असा विश्वास ठेवतो आणि स्वीकारतो आणि त्याला सामोरे जातो, देवाकडे सकारात्मक दृष्टिकोनामध्ये पाहतो आणि देवाच्या इच्छा जाणून घेऊन देवाला संतोष देण्याचा प्रयत्न करतो, तो व्यक्ती या भूतलावर आशीर्वादित होतो असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि मग प्रियानो, आम्ही देवाला आनंद देण्याचा प्रयत्न करूया. संतोष देवाला आमच्या जीवनाद्वारे कसा होईल, आमच्या विश्वासाद्वारे आम्ही कसं देवाला संतोष देऊ शकतो याकडे आम्ही लक्ष देण्याची गरज आहे. आणि जे देवाला आवडतं तेच आम्ही करावं आणि त्याचमुळे देव संतोषीला जाईल आणि त्याला आनंद होईल याकडे आम्ही लक्ष देऊया. देवबाप करो आणि ही वचनं समजणारी बुद्धी समजणारा अंतकर्ता तुम्हाला आणि मला देव. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि त्यानंतर आपण आशीर्वाद घेऊन आजची भक्ती संपूया. पवित्र माझ्या पित्या, सर्व मान सन्मान गौरव तुला देतो, कारण फिरून एकदा तुझ्या इच्छा आणि योजना याबाबत तू आमच्या संगती बोललेला आहे. तुझ्या योजना आणि इच्छा आमच्या जीवनात परिपूर्ण करण्याचा तुझा उद्देश आहे, ते आम्ही स्वीकारावं, ते आम्ही आत्मसात करावं आणि त्यावरती आम्ही विश्वास ठेवा. होऊ दे पित्या. आजचं जे वचन आम्हाकडे आलं त्या वचनाच्या प्रकाशात आम्हाला चालव, आम्हाला सहाय्य कर. आम्ही स्वीकारतो ते वचन, आम्ही स्वीकारतो तुझ्या योजना, आम्ही स्वीकारतो तुझ्या सर्व कार्यपद्धती, आम्ही स्वीकारतो देव बापा तुझे काय आमच्या जीवनात करतो त्याबद्दल. तुझ्या इच्छा आमच्या जीवनात परिपूर्ण कर हीच प्रार्थना मी करतो. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, पाप झाले असतील त्याची तू क्षमा कर. आमचे रोगराई, आमचे आजार विकार बरे तेव्हा आम्हाला शुद्ध कर आणि पवित्र कर, आम्हाला निर्मळ कर. देवा प्रार्थना ऐकली स्तुती करतो. मंडळी प्रत्येक कुटुंबात आशीर्वादित कर, प्रत्येकाला शांती, प्रत्येकाच्या देहाला आरोग्य आणि प्रत्येकाच्या मनाला समाधान तू दे प्रभू. आणि या वचनाच्या प्रकाशात प्रत्येकाने स्वतःला तपासावं असं होऊ दे प्रभू. प्रत्येकाच्या अंतकरणाशी बोल आणि प्रत्येकाच्या आत्म्याची जडणघडण तुझ्याद्वारे होऊ दे हीच प्रार्थना करतो. मग पाप्यावर दया केली उपकार मानतो आणि आजचं वचन आस्वादित केलं स्तुती करतो. प्रभू येशू हे वचन आम्हासाठी, मंडळीसाठी, ऐकणाऱ्यांसाठी आशीर्वाद घेऊन येणार आहे असा आम्ही विश्वास ठेवलेला आहे आणि ते स्वीकारलेलं आहे. ते आमच्यात वाढत जाऊ दे आणि त्याच प्रकाशात आम्हाला चालू दे हीच प्रार्थना आम्ही करतो. प्रार्थना ऐकली स्तुती करतो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आमचा महान मेंढपाळ,
याच्याद्वारे याच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणतो साहेब, आमेन. आशीर्वाद घेऊ आपण. आणि आता देवजो बाप याची प्रीती, देवजो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सुखद संगती आम्हा प्रत्येकाबरोबर, या मंडळीबरोबर आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.